शॉपिंग म्हटलं की आपण बायका एकदम आनंदून जातो. आपला हॅपी हार्मोन आहे डोपामाइन तो हाय होऊन जातो आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरमधल्या शॉपिंगची तर काही मजाच और आहे. इतक्या सुंदर सुंदर गोष्टी किल्लाय भारी. म्हणजे साड्या वगैरे तर सुंदर आहेत, पण सगळ्यात जास्त छान छान मिळतात ते म्हणजे इथे ज्वेलरीचे इतके प्रकार आणि ते सुद्धा इतके स्वस्त आणि सुंदर. कोल्हापूरला नेहमी जाणं होतं ते म्हणजे महालक्ष्मी आणि कुलदैवत ज्योतिबाच्या दर्शनासाठी. म्हणजे वर्षातून 2दा तरी जातोच. आणि दोन्ही ठिकाणी जायचं म्हणजे भरपूर मोठी रांग पण असते आणि त्याच्यामुळे शॉपिंग वगैरे करायला काय कधी वेळ मिळाला नाही. यावेळेला दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये एक काम होतं त्यासाठी गेलेलो आणि एक दिवस राहिलं ना की तसा बऱ्यापैकी वेळ मिळतो. आणि एवढी वर्ष फक्त जाता येता ही दुकानं बघायची, पण आता तिथे जाऊन शॉपिंग केली तर म्हटलं चला तुमच्याशीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही कोल्हापूरला जाल तर कुठे काय मिळतं हे नक्की तुम्हाला समजेल. आणि कोल्हापुरात पोहोचेपर्यंतच 6-6:30 झालेल्या आणि कोल्हापुरात पोहोचल्यानंतरच हा महाराणी ताराराणींचा पुतळा दिसतो. तो दिसला की समजायचं आपण कोल्हापूरमध्ये आत एंट्री करतोय. गेल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो आणि संध्याकाळी 7:30 वाजता महालक्ष्मीच्या मंदिराकडे निघालो. रिक्षाने गेलो कारण की गाडीने गेलो ना तर पार्किंगची खूप मोठा प्रॉब्लेम असतो. पार्किंग कुठे आहे ते शोधत खूप वेळ जातो, त्याच्यामुळे म्हटलं की रिक्षानेच जाऊया. आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी किती पण वेळा गेलं ना तरी मन भरत नाही. खरं तर दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनासाठी जाणार होतो, पण म्हटलं की नको आत्ताच जाऊया कारण की संध्याकाळी गर्दी थोडीशी कमी असते. आणि आज खरंच गर्दी खूप कमी होती, नाहीतर नेहमी बाहेरून रांग लावून यायला लागतं. पण आज आतमध्ये आल्यानंतर रांग सुरू झालेली आणि मग ओटी घेतली आणि देवीची ओटी भरली. छान दर्शन झालं, पण इथं सध्या ना काहीतरी रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. त्यामुळं पहिलं अगदी जवळपर्यंत जाऊन आपल्याला महालक्ष्मीचं दर्शन घेता यायचं, तर आता तसं नाही, थोडंसं लांबूनच दर्शन घेता येतं. दिवसा तर हे मंदिर सुंदर दिसतंच, पण रात्री लाईटमध्ये तर अजूनच सुंदर दिसतं. आणि मी जेव्हा पण रांगेमध्ये उभे असते ना तर जाता जाता मंदिरावरचं जे सुरेख असं रेखीव सगळं कलाकुसर काय काम केलेलं आहे ना, इतकं छान आहे ना की ते बघत बघत कधी दर्शन होतं समजत पण नाही. आणि आम्ही इथं गेलेलो ना, आमचं दर्शन झालं आणि थोड्या वेळाने आरती सुरू झाली. मंदिराच्या आवारामध्येच भरपूर सारी ही दुकानं आहेत. पण अजून खूप छान छान शॉपिंग करायची असेल तर मंदिराच्या बाहेरसुद्धा खूप मोठी मोठी अशी दुकानं आहेत. आणि खरं तर शॉपिंगसाठी आम्ही दुसऱ्या दिवशी येणार होतो, पण आता बघितलं तर वेळ होता, तर म्हटलं चला आत्ताच शॉपिंग करूयात. मंदिराच्या आवारामध्ये जी दुकानं आहेत ना तर तिथं आपल्याला खूप छान छान देवांच्या मूर्ती वगैरे बघायला मिळतात आणि पारंपरिक ज्वेलरीसुद्धा. पण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला कपड्यांची दुकानं आहेत. कपड्यांचे म्हणण्यापेक्षा साड्यांची दुकानं आहेत. इतक्या सुंदर सुंदर साड्या या अशा लावलेल्या बघूनच घ्याव्याशा वाटत होत्या. तर तिथल्याच एका बहुतेक महालक्ष्मी सारीज म्हणून दुकान होतं, तर तिथं गेलो. तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पैठणीच्या जेंट्सच्या ज्या टोप्या असतात ना तर त्या इथं होत्या. पारंपरिक ज्या पांढऱ्या टोप्या असतात त्यापेक्षा ह्या अशा खूप छान वाटतात आणि खूप स्वस्तसुद्धा होत्या. 300 रुपयानं होत्या. मागच्या वेळेला मी एका प्रदर्शनामध्ये ह्या बघितलेल्या तर तिथे 500 रुपयानं होत्या आणि खणाच्या तर 200 रुपयांना होत्या. आपण बायका तर आपल्यासाठी नेहमीच असं वेगळं काहीतरी शोधत असतो, पण जेंट्ससाठी तर कमीत कमी या टोप्यांमध्ये तरी अशी थोडीशी छान व्हरायटी होती. आणि कॉटनच्या साड्या मला बघायच्या होत्या. इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या. थोड्याशा कॉस्टली होत्या, म्हणजे 1200-1500 अशा रेंजमध्ये होत्या, पण सुंदर होत्या. आणि हे जे इरकलमध्ये आहेत ना तर त्याच्यामधली माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मी घेतली नाही. आणि ह्या ज्या चेक्समध्ये आहेत ना त्या इतक्या छान वाटत होत्या ना, पण आपलं मन कसं असतं बघा, मला वाटलं अजून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर अजून दुसऱ्या साड्या बघूयात म्हणून मी इथं घेतली नाही. पण नंतर पुढे गेल्यानंतर बाकीच्याच दुकानांमध्ये जात राहिले आणि तिथं साड्यांची दुकानं फारशी नव्हतीच. आणि पुढं पुढं गेलो तोपर्यंत खूप वेळ होऊन गेला आणि म्हटलं की दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जाऊयात, पण ते काय मला जाणं झालंच नाही. पण खरंच ह्या ज्या चेक्सच्या साड्या होत्या ना त्या खरंच खूप सुंदर होत्या. आणि खरंच जेव्हा आपल्याला मनात असतं ना एखादी गोष्ट घ्यायची तेव्हा पटकन ती घेऊन टाकावी. आणि तिथून पुढे गेल्यानंतर खूप मोठं असं फुलांचं मार्केट आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारांची फुलं आहेत ना आणि इतकं छान सुगंध येत होता तिथून. आणि तिथून पुढे ज्वेलरीची सगळी दुकानं आहेत. तर मला ज्वेलरीची शॉपिंग करायची होती म्हणून मी या दुकानामध्ये म्हटलं आधी जाऊया. तर इथं खूपसूरत म्हणून एक दुकान आहे, तर त्या दुकानामध्ये मी गेली. किती सुंदर व्हरायटी आहे बघा मंगळसूत्रांची. आणि हे सगळे जेवढे दिसतात ना तेवढे फक्त 100 रुपयानं होते. म्हणजे कुठलंही घेतलं तरी फक्त 100 रुपयानं होतं. आणि क्वालिटीसुद्धा चांगली होती, अगदीच काही वाटत नव्हती, चांगली वाटत होती. 100 रुपयाच्या मानाने तर खूपच चांगली होती. आणि दिसायला इतके छान छान सगळ्या गोष्टी दिसत होत्या ना.
आणि हे आपले पारंपरिक कोल्हापुरी साज हे सुद्धा 100 रुपयानं होते. म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे सुद्धा होते पुढच्या बाजूला, पण 100 रुपयांचे सुद्धा छानच वाटत होते. आणि हे असे काळ्या मण्यांमधले जे मंगळसूत्र असतात ना, घातल्यानंतर एवढे सुंदर दिसतात ना. पारंपरिक लूक जेव्हा आपल्याला करायचा असतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक साडीवरती, तर हे सुंदरच दिसतात. आउटडोअरला ना व्हिडिओ काढायचं म्हटल्यावर थोडंसं ऑकवर्डच वाटतं, पण मी ती दुकानाची ओनर आहे ना, तर तिला विचारूनच हे शूट केलं. आणि हे प्लेन काळ्या मण्यांचे जे मंगळसूत्र असतात, खाली त्याला डायमंडचे पेंडंट असतात, ते तर कुठल्याही साडीवरती किंवा ड्रेसवरती सुद्धा सुंदरच दिसतात. आणि बाहेर कुठं फिरायला जायचं वगैरे म्हटलं ना, तर हे अशा टाईपचे खूप उपयोगी पडतात. कारण की आपण बिनधास्तपणे बाहेर फिरूसुद्धा शकतो आणि दिसायलासुद्धा ते छान दिसतं. कारण सोने तर आता किती महाग झाले तुम्ही तर बघताच आहात. तर सोन्याच्या दागिने घालून बाहेर फिरायला जाणं तर पॉसिबलच होत नाही. त्यापेक्षा असे हे सुंदर सुंदर व्हरायटीचे घातल्यानंतर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं, दिसतं तेही छान. आणि शिवाय वेगवेगळे डिझाईनसुद्धा घालायला मिळते. खरंच इथं आल्यानंतर काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं. म्हणजे एरवी शॉपिंगला जेव्हा आपण जातो ना, तेव्हासुद्धा अशा भरपूर सुंदर सुंदर गोष्टी जेव्हा आपण बायका बघतो ना, तेव्हा अगदी वेडावून जातो. पण आज तर मी शूटसुद्धा करत होते, तर मी भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. पण आता जेव्हा मी हा व्हिडिओ बघत होते ना, तर मला असं वाटलं की हां, हे पण घ्यायला पाहिजेल होतं. तर त्याच्यानंतर या काही आपल्या पारंपरिक ठुशी की ज्या कोल्हापुरातच म्हणजे जसा कोल्हापुरी साज प्रसिद्ध आहे, तसेच ह्या ठुशीसुद्धा त्याच्यातसुद्धा छान व्हरायटी होती. लक्ष्मीला घातलेले असतात बघा, त्याची नावं तेच की अशा ठुशा वगैरे पण असतात ना. वरची ठुशी ती कितीला आहे? 1500 आपल्याकडे चोकून नाही आहेत किती 100ला समोर त्या साईडला लावले. ज्या दुकानाचं नाव आहे खूबसूरत ज्वेलर्स कोल्हापूरमध्ये खूबसूरत ज्वेलर्स आहे. महालक्ष्मीचं मंदिरच्या एंट्रीलाच आपण समोर जातानाच आहे. काही प्रॉब्लेम नाही. समोर अन्नछत्र असल्यामुळे आम्हाला म्हणजे भक्त जे येणारे आहेत ते प्रसादाला समोर आहे, त्याच्याबरोबर समोर आपलं दुकान आहे. तर एवढी सुंदर सुंदर ज्वेलरी बघून आपलं मन काही भरत नाही. किती घेऊ आणि किती नको असं होऊन जातं. त्याच्यानंतर एका मैत्रिणीने सांगितलेलं की गांधीनगरला खूप छान छान कपड्यांच्या व्हरायटीज वगैरे असतात. तर म्हटलं की जाऊयात, कारण याआधी मी कधी गेले पण नव्हते तिथं. पण तिकडे म्हणजे गांधीनगरला निघालेलो तेवढ्यातच तिथे एक अशोक मिल म्हणून नवीनच सुरू झालेलं दुकान दिसलं आणि म्हटलं की त्याच दुकानात जाऊया. कारण मागच्या वेळेला इचलकरंजीतलं जे दुकान आहे ना, तर तिथून ड्रेस घेतलेलं खूपच सुंदर आहे. म्हणजे एकच घेतलेला पण खूपच सुंदर आहे. तर ह्या वेळेला म्हटलं की चला आतमध्ये जाऊन बघूयात की काय व्हरायटी येते. एकाच ठिकाणी म्हणजे ड्रेस, साड्या, गाऊन वगैरे, लहान मुलांचे ड्रेस हे सगळं होतं. इतके सुंदर सुंदर ड्रेस किंवा साड्या होत्या ना, की खरंच शूट करायचं राहूनच गेलं. मग थोडेसे नंतर यायच्या वेळेला माझ्या लक्षात आलं की अरे शूट पण करायला पाहिजेल होतं. मग हे थोडंसं शूट घेतलं आहे. भरपूर सारे ड्रेस मी इथून खरेदी केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. तर हे आहे ते दुकान अशोक मिल म्हणून. आणि खरंच साड्या, काठपदर आणि डिझायनर साड्या खरंच खूप सुंदर होत्या. म्हणजे तिथं ते घेत होते तर बाहेर तिथं टाकलेल्या होत्या, तर त्या मी बघितल्या. खरंच खूप सुंदर सुंदर होत्या. पण मला कॉटनच्या हव्या होत्या. त्या मात्र मला एवढी काही जास्ती व्हरायटी बघायला तिथं मिळाली नाही. पण कॉटनचे ड्रेस मात्र खूप छान छान होते. तर पुढे काय त्या गांधीनगरमध्ये आम्ही गेलोच नाही. फक्त तिथूनच शॉपिंग केली आणि आलो. कारण आम्हाला येता येता म्हटलं नरसोबाच्या वाडीला जाऊन येऊयात आणि अचानक हा प्लॅन ठरला. त्यामुळे तिथून लवकरच बाहेर पडलो आणि नरसोबाच्या वाडीला निघालो. आणि इथंसुद्धा खरंच अजिबातच गर्दी नव्हती. इतकं छान असं दर्शन झालं ना. आणि खूप वर्षापासूनची माझी इच्छा होती इथं जायची. याच्या आधीसुद्धा गेलेले, पण बऱ्याच वर्षापूर्वी गेलेलो. आणि खरंच इथं आल्यानंतर मनाला इतकी शांतता, समाधान मिळतं ना. आणि आज बघा अजिबातच गर्दी नव्हती. आणि आपण किती पण ठरवलं ना, तरी दत्तगुरूंची आज्ञा असल्याशिवाय, त्यांची इच्छा असल्याशिवाय आपल्याला त्यांच्या दर्शनासाठी जाता येत नाही. हेही तितकंच खरं. तर आज योग होता त्यांच्या दर्शनाचा. Thank you.
खूप सुंदर असं दर्शन झालं आणि नंतर तिथून निघालो. तर तिथून निघताच 5:15 झालेले आणि बाहेर पडताना एक गाडी अशी समोर होती. वेगळीच थोडीशी वाटली. आपल्याला असं क्युरिओसिटी वाटते ना आणि मुलांना तर खूपच आवडतं. लगेच माझ्या मुलाने त्याची माहिती सांगितली. आपल्याला काही त्याच्यात इंटरेस्ट नसतो. ब्लॅक बॅटमॅन एडिशन का यातले सेम गाडी फक्त ती काळी आहे आणि त्याला जरा टच आहेत बॅट. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर जरूर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.